या यूट्यूबला राज परियर यांच्या शुभ हस्ते टॉस केला गेला. त्यांचाच वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. टॉस जिंकला कैलास नगरनं आणि डिसिजन पेंडिंग. तो टॉस जिंकला. सकाळचा सत्र आणि धाडसी निर्णय आपण बघू शकाल कैलास नगरनं घेतला. प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन स्वीकारला. कैलास नगर वन द टॉस अँड चॉईस टू द बॅट फर्स्ट. आमंत्रित केलं फिल्डिंगसाठी रायझिंग स्टार या टीमला. चला रायझिंग स्टार, आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आणि फिल्डिंग सजवून घ्यायची आहे. चला पंच, आपण देखील जा मैदानावरती. तर आजच्या दिवसातील पहिली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येते. आपण बघू शकाल कैलास नगर वर्सेस रायझिंग स्टार या दोन टीममध्ये प्रथम टॉस जिंकला कैलास नगर या टीमनं. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. फिल्डिंगसाठी आमंत्रित केले रायझिंग स्टार या टीमला. अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा पूर्णपणे ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अपडेटर माझ्यासोबत जोडले गेलेत. आपण बघू शकाल हर्ष शेलार, त्यानंतर कॅमेरामॅन सचिनला आपण बघू शकाल. त्याच्या माध्यमातून पूर्ण ही स्पर्धा कव्हर केली जाते. चला रायझिंग स्टार, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. आयोजक एक स्कोरर पाठवायचा आहे. चला एक स्कोरर पाठवा.
चला दोन्ही संघ आपला 12th मॅन पाठवा. तर सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण बघू शकाल आजच्या दिवसातील पहिली मॅच कैलास नगर वर्सेस रायझिंग स्टार. तर पहिल्या षटकामध्ये P1चं षटक. सामना 4 षटकांचा असेल. चेसिंग कंपल्सरी आहे. P1चं षटक सुरू आहे. सर्कल पाबंदीचं षटक. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज योगेश. तर सलामीची जोडी आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. सुमित आणि प्रकाश ही जोडी आपण बघू शकाल. सलामीसाठी प्रारंभिक जोडी. पहिलाच बॉल क्लीन बोल्ट. काय जबरदस्त सुरुवात करून दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट आपण म्हणू शकतो. पहिल्याच बॉल वरती फर्निचर डिस्ट्रॉय केले आहे. सुमित बॅक टू पवेलियन. वो बताएगा भी तेरे को, तू लिखते जा खाली. पहला टीम का नाम क्या है इसका? कैलाश नगर. तर सलगचे 3 विकेटसाठी हॅट्रिकसाठी 500चं पारितोषिक असेल मास्टरकडनं. बघू शकाल गोलंदाजावरती पारितोषिक सकाळच्या सत्रामध्ये लावलं जात आहे. आणि पहिल्याच बॉलवरती तो कारनामा या गोलंदाजानं केलाय. पहिल्याच बॉलवरती एष्ट्या वाकवल्या फलंदाज सुमितच्या. सुमित स्वस्तामध्ये परतलाय. नवीन फलंदाज रोहन आलाय 3ऱ्या क्रमांकावरती. रोहन आणि प्रकाशची जोडी आपण बघू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते आपल्या रनअप मध्ये. यावेळेस चांगला फटका. गॅप शॉट सिलेक्शन आपण बघू शकाल. डीप मधनं फिल्डर येत आहेत. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहननं आपला अकाउंट ओपन केला. कैलास नगरचं अकाउंट ओपन झालं 2 धावेनी. यावेळेस चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. विकेटच्या मागे जबरदस्त कामगिरी आपण बघू शकाल. सुमितच गेलता. सुमित आउट झाला. सुमित आणि प्रकाश नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकला रोहन. यावेळेस बॅटची कडा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आलाय. 1 धाव प्राप्त झाली आहे. स्ट्राईक रोटेट झाली आहे बॅट्समन प्रकाशकडे. इथनं प्रकाशकडनं अपेक्षा असतील कैलास नगर सीसीला. यावेळेस आडव्या बॅटनं लॉक केलाय. जबरदस्त फटका. फिल्डर कडनं झाली आहे मिस्टेक. बॉल थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट. चेंडू सीमा पलीकडे. पहिला दमदार चौकार बॅट्समन प्रकाशच्या बॅटमधनं. धावसंख्या धापलकावरती आपण बघू शकाल. P1चं षटक सुरू आहे. 7 धावा धापलकावरती लावल्या गेल्यात.
यावेळेस दिशा खराब आहे, वाढ बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे 8 वरती जाऊन पोहोचलाय. कैलासनगर प्रथम फलंदाजी करतोय. टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय आपण बघू शकाल कैलासनगरनं घेतला. सकाळचं सत्र आहे, थंडमय वातावरण आपण बघू शकाल. यावेळेस कोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. फलंदाज बाद, जबरदस्त झेल टिपला. अजून एक धक्का. प्रकाश बॅक टू पॅव्हिलियन. एका षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती टोटल 8 आपण बघू शकाल. दुसरं षटक मार्गस्थावरती नवीन फलंदाज सचिन आलाय. चला आयोजक जा आपण लगेच. नवीन फलंदाज शैलेश आणि गोलंदाजी मार्कवरती जयकुमार आलाय. दुसऱ्या ओव्हर मध्ये आउट झाला का सचिन? यावेळेस उडवलाय बॉल लॉंग ऑनला. चेंडू सीमा पलीकडे. पहिल्याच बॉल वरती शैलेशनं टोकलाय. दमदार फटका. षटकार. रोनकच्या बॅट मधनं फटका आला. रोनकनं षटकार टोकलाय. जबरदस्त फटका रोनकच्या बॅट मधनं आपण बघू शकाल. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झालाय आणि आता चांगली फटकेबाजी होतीये. इथे चांगला बॉल. षटकारानंतर कमबॅक. डॉट बॉल आलाय.
बॅटची कडा, बॉल विकेटच्या मागे, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. या बॉल वरती येईल सिंगल. धावफलक सिंगल न पुढे जाईल. 15 या आकड्यावरती. ह्यावेळेस चांगला फटका, समोर डीप मध्ये फिल्डर तैनात. या बॉल वरती येईल फक्त सिंगल. यावेळेस बॅटची कडा, टॉपाइज, चेंडू हवेत, टिपलाय, जेल, संपलाय. रोनकचा खेळ. अजून एक धक्का. अभी लाइव चालू है ना भाई साहब. किशोर आलाय नवीन बॅट्समन. डावखुऱ्या त्याचा फलंदाज. गोलंदाजी मार्क वरती जयकुमार. षटकारानंतर चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यानं केली आहे. या बॉल वरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नाहीये, फक्त येते या बॉल वरती सिंगल. 2 षटकांचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 17 रन्स दापलकावरती आपण बघू शकाल. 8.50 ची सरासरी प्रत्येकी षटकामध्ये गाठली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना तर 17 धावा दापलकावरती आपण बघू शकाल. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काल हवेमध्ये, फक्त येईल या बॉल वरती सिंगल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती अमितला आपण पाहतोय. अमितचा पहिला बॉल सुरेख राहिलाय. सेकंड वरती फलंदाज शैलेश आलाय. अजून एक चांगला बॉल. मात्र विकेटच्या मागे आपण पाहतोय प्रत्येक बॉल वरती एसटी रक्षण, एसट्या उडवण्याचं काम एसटी रक्षणाच्या माध्यमातून केलं जातं. अमरदीपला आपण पाहतोय कीपरच्या भूमिकेमध्ये. चांगली कीपिंग आतापर्यंत करतोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला इथे मिस्टेक झाली आहे फिल्डर कडनं आणि एक धाव इथे एकवटली जाते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. किशोर आणि शैलेशला आपण पाहतोय एका धाव्याने स्कोर कार्ड पुढे जातोय. एकोणावीस या आकड्यावरती. यावेळेस पुढे सरसावला. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पायानं बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. क्रिकेट विथ फुटबॉल आपण पाहिला. या बॉल वरती
चौथ्या ओवर में मारतो नहीं क्या तू इतना समझाने के बाद भी तुमको 6 मांगता है चांगली गोलंदाजी होती. गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अमित. आतापर्यंत इकॉनॉमिकल षटक आपण अमित कडनं पाहतोय. ह्या वेळेस डिक्लेअर झोन मध्ये एकदा येते स्ट्राईक इथे कन्वर्ट केली जाईल. किशोरकडे डावकुरे त्याचा फलंदाज आहे. 2 फलंदाजांकडनं अपेक्षा आहेत कैलास नगरला. मात्र इथनं चांगली फलंदाजी करावी लागेल. स्लॉग इट इथनं खेळावे लागतील या 2 फलंदाजांना. चांगला बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. दापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 21-21. आजचा दिवस खास आहे कारण आज राज दादाचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा भरवली गेली आहे. राज परियर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दोन्ही टीम्सकडनं माझ्याकडनं. चौथं षटक स्लॉग ओव्हरचं षटक मार्गस्थावरती आहे. डेट ओव्हर ज्याला म्हटलं जातं ते षटक आता मार्गस्थावरती आहे. गोलंदाजी मार्कवरती दीपक आलाय. पास फिल्डर डीप मध्ये सजावट केली जाते कॅप्टनच्या माध्यमातून. शैलेश आणि किशोरची जोडी आतापर्यंत एकही मोठा फटका दोन्ही फलंदाजाच्या बॅटमधनं आला नाहीये. इतने मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस उडवला बॉल. जरूर बॉल हवेमध्ये. जेल खाली फिल्डर सुभाष उर्फ बाटा पकडलाय जेल. फलंदाज बाद. चांगला झेल टिपला. लॉंग ऑफ वरनं डीप मधनं रनिंग कॅच होती आणि त्याच्यानंतर चांगला एफर्ट दाखवला आणि झेल टिपला. एक कठीण झेल सोपा बनवला सुभाषना. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्या टीमसाठी. अजून एक चांगला बॉल. डॉट बॉल आलाय. वैभव नवीन फलंदाज. पहिला चेंडू डॉट खेळलाय. अजून एक चांगला बॉल. डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाब येते. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. एकदम संत गतीनं पुढे चाललाय. 22 या आकड्यावरती. अजून एक चांगला बॉल. बॉडीला ब्रश झालाय. शॉर्ट फाईन मध्ये आपण पाहिलं हा चेंडू ट्रॅव्हल केला. एकदा येते. एकापेक्षा जास्त नाहीये. बऱ्याच कालावधीनंतर आतापर्यंत विचार केला एकही मोठा फटका आला नाहीये. एकमेव षटकार
आपण रोनकच्या बॅटमधनं पाहिला, मात्र रोनक बाद झाल्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलं गेलं कैलासनगर या टीमला. रायझिंग स्टार या संघानं आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अजून एक चांगला बॉल, अप्रतिम डॉट बॉल आलाय. यापुढील मॅच असेल यावेळी चांगला फटका सजवलाय. एकदा तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि इथे प्रयत्न फसलाय. फलंदाज बाद. फर्स्ट इनिंग कंप्लीट. एका सत्राचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती टोटल 24 आणि 25 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी रायझिंग स्टार या टीमला. चा पाठलाग करायचा आहे. सलामीची जोडी श्याम आणि पंकज. पहिल्याच बॉल वरती चांगला फटका चौकार आलाय पंकजच्या बॅट मधनं.
ह्यावेळी चौकारानंतर कमबॅक चांगला बॉल आपण पाहतोय. ह्यावेळेस अजून एक चांगला बॉल चौकारानंतर कमबॅक केल्या. गोलंदाजांना 25चा पाठलाग करताना सलामीची जोडी आपण पंकज आणि श्यामला पाहिली. मात्र पहिल्याच बॉलवरती चौका टोकला, त्यानंतर डॉट बॉल आलेत. ह्यावेळेस बॉल हवे. झेलची संधी होती किशोरकडे, झेल ड्रॉप झालाय. 2 धावा इथे पुन्हा एकदा कंप्लीट. हलक्यात टॅप केला बॉलला. या बॉलवरती येते सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावपलक. 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. श्यामच्या बॅटमधनं सुद्धा एक सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावपलक पुढे जातोय. 8 या आकड्यावरती एका षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. धावपलकावरती टोटल 8. प्रकाशचा पहिलाच बॉल डिक्लेअर झोन मध्ये आलाय. सिंगल येते. सिंगल न स्ट्राईक कन्वर्ट केली जाईल. जेव्हा जेव्हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये जातो तेव्हा तेव्हा स्ट्राईक आपल्याला कन्वर्ट करावी लागेल. चांगला फटका समोरच्या दिशेनं. डीपमधनं फिल्डर येत आहेत. बॉलची अडवणूक, फक्त सिंगल. बॉल डालने के टाइम चिल्ला मत, नहीं तो तेरे बच्चे कुछ दांत भी गिरा देगा. मैं बॉल डालने के टाइम डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण बघू शकाल. कमी धावेचा पाठलाग करायचा. हेच बघितलं श्याम आणि पंकज आणि डिफेन्सिव्ह क्रिकेट या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावपलकावरती टोटल 1 ने वाढेल. 11. यावेळी दिशा बघावी लागेल. दिशा खराब आहे. वाईड बॉलचा इशारा आला पंच गोविंदा यांच्या माध्यमातून. यावेळेस उडवलाय. लॉक केला ऑन साइडला. किशोर डीप मध्ये तैनात. टिपलाय झेल. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज सुभाष उर्फ बाटा. बाटा या नावानं जास्त प्रसिद्ध आहे उल्हासनगर मध्ये. विचार जर केला सुभाष हलक्या हाताने चेंडूला हा फक्त दिशा दिली आहे. डायरेक्ट हिट झाली असती तर श्यामला परतावा लागला असतं. मात्र एकदा व्यती आहे. धापलकावरती टोटल 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघू शकाल 13. आतापर्यंत सावध पवित्रा स्वीकारल्या फलंदाजी करत असताना रायझिंग स्टार या संघानं आता 12 मध्ये 12 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. सुमितचा पहिलाच बॉल चांगला ड्राईव्ह आपण पाहिला. एकदा या बॉल वरती येते फक्त सिंगल. मॅच अतिशय रंगतदार स्थितीमध्ये आली आहे. आता 11 मध्ये 11 बनवायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपण एक मॅच पाहिली. 6 चेंडूमध्ये 4 धावेची गरज असताना देवा या गोलंदाजानं तो सामना जिंकून दिला होता. ह्या वेळेस डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होती सुमित कडनं. चांगला खेळ आपण बघू शकाल. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या पहिल्या 17 मध्ये चुका झाल्या कैलासनगर या टीम कडनं, मात्र त्या दुसऱ्या सत्रामध्ये सुधारण्याचा प्रयत्न करतायत. आतापर्यंत चांगली कामगिरी करतायत. गोलंदाजी मार्कवरती सुमितला या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटची कडा शॉर्ट स्क्वेअर लेग. पुन्हा एकदा मिस्टेक. या प्रकारच्या चुका तुम्हाला पराभवाच्या दिशेने ढकलत असतात आणि पुन्हा एकदा चुकी झाली आहे. चुकीच्या माध्यमातून ही सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 15 या आकड्यावरती. समोरच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल करतोय. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर तैनात. फक्त सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि जबरदस्त सप्लाय प्रकाशच्या माध्यमातून. फलंदाज बाद. सुभाष. श्याम बाद झाला. न्यू बाशमन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. अमित आणि सुभाषची जोडी मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध आहे. अद्यापही मॅच जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8 आणि जिंकण्यासाठी 9 धावेची गरज आहे. 8 बॉल 9 ची मॅच आली आहे. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. सकाळचा सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस चांगला बॉल. अजून एक धक्का. सुभाष बॅक टू पवेलियन. आता 7 मध्ये बनवायचे आहेत 9. सामना बघा कुठे होता. 12 मध्ये 12 ची गरज होती. आता 7 मध्ये 9 धावेची गरज आहे. न्यू बाशमन मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा. चांगला फटका. इथे बॉल ट्रॅव्हल करते बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल अडवला गेलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. फक्त येते या बॉल वरती सिंगल. आता 6 मध्ये बनवायचे आहेत 8. मॅच अतिशय रंगतदार.
पवन आलाय गोलंदाजी मार्क वरती 6 मध्ये 8 बनवायचे आहेत पहिलाच बॉल वरती डॉट बॉल आलाय का डॉट बॉल आता मॅच कठीण होत चालली आहे रायझिंग स्टार या टीम साठी 5 मध्ये 8 धावेची गरज आहे अजून एक चांगला बॉल जबरदस्त गोलंदाजी पवन आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आला आणि पवन बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेत 4 मध्ये 8 ची गरज आहे प्रत्येकी बॉल वरती 2 धावा इथनं बनवाव्या लागतील या वेळेस वाईड बॉलचा इशारा आला पंचांकडनं खराब चेंडू आता 4 मध्ये 7 ची गरज आहे 4 चेंडू आणि 7 धावेची गरज इथे हलक्या हाताने टॅप केला बॉलला या बॉल वरती येते सिंगल आता 3 मध्ये 6 बनवायचे आहेत एखादा षटकार मॅचचं समीकरण उद्ध्वस्त करेल अमित आलाय बऱ्याच कालावधीनंतर ऑन अ स्ट्राईक 3 चेंडू आणि 6 धावेची गरज चांगला बॉल बॉडीला ब्रश झालाय सिंगल रोखू शकणार नाहीये एक धाव येते दुसरी धावेचा प्रयत्न असेल का नाहीये समीकरण प्रत्येकी बॉल वरती बदलत चाललाय आता 2 मध्ये 5 2 चेंडू 5 धावेची गरज गोलंदाज तयार पवन फुलरलेनचा बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये आणि इथे एक धाव कंप्लीट केली जाते आता 1 मध्ये हव्या 4 चौकार इथनं मारावा लागेल एक चेंडू 4 धावेची गरज ह्या वेळेस दिशा खराब तर दशा खराब खराब चेंडू 1+1 अशा 2 धावा येत आहेत आणि आता एक बॉल वरती बनवायचे आहेत 2 सामना सोपा केलाय गोलंदाज पवनने या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग म्हणजे एक चेंडू तुम्हाला कंपल्सरी 2 धावा बनवायच्या आहेत मॅच बघा कुठे होती 6 मध्ये 8 हव्या होत्या आणि 1 मध्ये 4 ची गरज असताना गोलंदाजांना अतिरिक्त चेंडू फेकला त्या बॉल वरती 2 धावा आल्या आणि आता 1 मध्ये बनवायच्या 2 स्ट्रायकंड वरती कृष्णा विजयाचा शिल्पकार होईल का कृष्णा हलक्या हाताने टॅप केलाय बॉल डिक्लेअर झोन मध्ये आणि मॅच जिंकली आहे 25 धावा इथनं डिपेंड केल्या आहेत कैलास नगर या टीमनं काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे पराभूत व्हावं लागलं रायझिंग स्टार या टीमला हार्ड लक